12 लाख रुपये मागितले रोहनच्या आईने. सांगते काय, मी सुद्धा सुन्न झाले रे. 15 लाख म्हणजे नेहमी पैसे देते ते थोडी थोडकी रक्कम असते ना. आता काय होतं की असं काही ऐकलं की सुन्न होतं रे. म्हणजे गडबड होते आणि काही सुचतच नाही आणि त्याच्यात ह्या अशा चुका होतात. मग अगं मग हे आधी सांगायचं ना. ते स्वानंदीच्या आईने मला शपथ घातली होती तुमच्यापर्यंत काही न्यायचं नाही म्हणून. म्हणजे त्या नेहमी असं करतात. काय करणार मी सांग. नेहमी शपथ घालतात पण मी देते आपली अधिरा. फक्त केवळ अधिरामुळे मी त्यांना मदत करत येते. मी असं करतो आजी, मी रोहनच्या ताईला लगेच विचारतो. नको नको, प्लीज प्लीज हात जोडते. नको, त्यांना काही विचारू नको प्लीज. आपली अधिरा तिथे आहे. जर तू विचारलं आणि तिने त्यांना सांगितलं तर आपल्या अधिराला खूप छळतील रे ते, त्रास देतील. प्लीज प्लीज, तुला माझी शपथ आहे. प्लीज माझी शपथ आहे. प्लीज प्लीज. काकू काकू काय करतेस? काय हात का जोडतेस तू? बस करत आहे. ठीक आहे, मी नाही विचारत त्यांना. नक्की ना? नक्की. भयंकरच आहे सगळं. म्हणजे ही माणसं खरंच अशी आहेत का? पिंट्या, हे नातं जोडून मी खरंच चूक केली का रे? चूक तर झालीच आहे आजी. खूप भयंकर अशी चूक झाली आणि आता आयुष्यभर त्या चुकीची शिक्षा आपल्याला भोगावी लागणार. एक मिनिट मिस्टर राजवाडे, मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. काहीतरी गैरसमज झालाय. मी एक्सप्लेन करू शकते. मी सांगते तुम्हाला, खरंच गैरसमज झालाय काहीतरी. माझं ऐकून तरी घ्या. आजी, एक मिनिट. मला हे दागिने द्यायचे होते. एकच मिनिट. हे घ्या. आणि मी खरंच सांगते, मला त्या पैशांबद्दल काही माहित नाही. त्या दिवशी मी दागिने काढले तेव्हा लॉकरमध्ये एवढे पैसे वगैरे आहेत मला माहित नव्हतं. ठीक आहे. स्वानंदी या घरात आल्या आल्या तिच्यावर अविश्वास दाखवला गेला पिंट्या. हे काही चांगलं नाही झालं पिंट्या. तरी मुलगी लग्न करून जेव्हा घरात येते ना, सुरुवातीचे काही दिवस तर खूप महत्वाचे असतात रे. सगळी नाती, नवीन आयुष्याचा पाया, हा सगळी ह्या दिवसातच घातला जातो रे. अंशू आणि मल्लिकांनी जो हा 15 लाखांचा घोळ घातला ना, तो नको होता घालायला. म्हणजे स्वानंदी भरडली गेली याच्यात. मला काय वाटतं पिंट्या की आपण स्वानंदीची बोलूया एकदा या बाबतीत. आजी, कारण नसताना वगैरे नाहीये. त्यांच्यावरती अविश्वास दाखवायला तशी कारणं घडली आहेत. लग्नात जे काही घडलं ना, म्हणून आपण त्यांच्यावरती अविश्वास दाखवतो. आणि आपण काय वाईट माणसं नाही आहोत उगाच त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल दोष द्यायला. हे जे त्यांनी प्रताप करून ठेवलेत ना, हे सगळे त्याचे भोग आहेत. जे झालं ते व्हायला नको होतं पिंट्या. पण आता जाऊ दे ना. आजपासून ना स्वानंदी तुझ्या खोलीत राहायला येईल. हा का? माझ्या खोलीत का? अरे म्हणजे सगळे पूजा अर्चा वगैरे झाले ना आता सगळं. नाही आजी, माझ्या खोलीत वगैरे नाही. मी हे बघ, आजपर्यंत तुझं सगळं चालून घेतलं, पण त्या मला माझ्या खोलीत अजिबात नको. अरे पिंट्या, ऐक पिंट्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. समर, ए काय झालं? हा असा का गेला? अरे त्याला जाऊ दे रे. तू बसा बसा बसा, चहा सांगते. गोविंद. काय झालं ग? सकाळी सकाळी बोलवलंस? अगं काय नाही, स्वानंदी ना आजपासून समरच्या खोलीत राहील. तुम्ही जर खोली सजवा त्यांची. आम्ही खोली सजवू त्याची, पण समरला चालणार आहे का ते? अरे नाही चालणार ना.
म्हणून तो बघितलंस ना कसा ताट निघून गेला तो. पिंट्यानं तिच्या फॅमिलीमुळे थोडासा दुखावला गेलाय ग. मला एवढंच वाटतं की पैशांच्या बाबतीत जे झालं ना त्याच्यामध्ये स्वानंदीचा काही हात नसावा. म्हणजे ते सगळं चुकीचं ठरावं, हा सगळा गैरसमज असावा. मी तो देवाकडे अशीच प्रार्थना करते. तुम्ही दोघं ना ती खोली सजवायची जरा तयारी करा. हो, आम्ही सगळी खोली सजवतो, अजिबात काळजी करू नकोस. निकिता चल. समरसाठी सजवायची रूम. ओ गोविंद काका, चहा द्या. याला चहा द्या, याला चहा द्या. जाऊ दे, चल. अरे चहा घेऊ दे. नकोय मला चहा. वहिनी ऐक ना, मला ना रोजचं जरा डाएट सांग ना, वेट लॉस करायचं वगैरे. असं तर बऱ्याच गोष्टी आहेत, पण यू कॅन स्टार्ट युअर डे विथ ABC ज्यूस ओके अँड या ब्रोकोली आमंड सूप. ओके मम्मी, ABC ज्यूस आणि ब्रोकली आल्मंड दुपारी. हा लक्षात ठेव. आधी हे तिथे ठेव. अरे मी सेटल झाली, तूच ये ना इथे. आपली काय पोरगी आहे, सगळं मला करावं लागतं. घरामध्ये नवीन सून आली तरी देखील तिचं पण मलाच करावं लागतं. हे घ्या चहा, तरी इथे येऊन घेशील का? फक्त ABC ज्यूस. अधिरा, रोहन, तुम्ही आता एकत्र राहू शकता. सत्यनारायणाची पूजा झाली आहे ना, ती मधली आपली छोटी खोली आहे ना, तिकडे सामान शिफ्ट करा तुमचं. ओके. नाही, असं चालणार नाही. का? काय प्रॉब्लेम आहे? का नाही चालणार? रोहन, अधिरा, तुम्ही मोठ्या रूम मध्ये शिफ्ट व्हा. ती खोली प्रशस्त आहे, शिवाय त्या रूमला टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. अहो काय बोलताय तुम्ही? तेव्हा एवढ्या लहान खोलीमध्ये आपण तिघ जण कसं ऍडजस्ट करणार? आपल्याला मोठी खोली नको आहे का? चालणार आहे का? आपण मावणार आहोत का त्याच्यामध्ये? रोहन, तुमचं सामान तुम्ही मोठ्या रूम मध्ये शिफ्ट करा. तुम्ही लहान खोलीमध्ये राहायचं नाही. माझ्या प्रश्नाकडे का दुर्लक्ष करताय हो तुम्ही? माझ्याशी का बोलत नाही आहात तुम्ही? आता मी काही बोलले तरी त्याला विरोधच करायचा, असंच ठरवलंय? ही शिक्षा देते तुम्ही मला? रोहन, तिला सांग, शिक्षा द्यायला मी काही मास्तर नाही आहे, आणि त्याने काही फरकही पडणार नाही म्हणा. खरं तर ही माझी कुणीच नाही. माझं आणि आनंदचं जेव्हा लग्न झालं ना, तेव्हा समर आमच्याकडे जेवायला आला होता. म्हणजे आनंद आणि समर हे आमच्या लग्नाआधीपासूनचे मित्र आहेत, पण आम्ही नवीन नवीन भेटलो होतो. पण तुला सांगते, माझ्या हातचं जेवल्यानंतर समर आनंदला म्हणाला की तू असशील माझा जुना मित्र, पण आजपासनं निकिता माझी बेस्ट फ्रेंड आहे, ती माझी डार्लिंग आहे, तू नाही. आमचं असंच आहे आणि असंच राहणार आहे कायम. आणखीन एक गोष्ट, तो जरी माझा जुना मित्र असला ना, तरी आजपासनं तू सुद्धा माझी मैत्रीण आहेस.